Hello everyone, good afternoon. I am Assistant Professor Nikita Wagh and I am going to conduct your CHI 130, which is Inorganic Chemistry, and section 1 is Molecular Symmetry and its Application. आपलं जे पहिलं लेक्चर घेतलं होतं ऑनलाईन ते फारसं सक्सेसफुल झालं नाही आहे, त्यामुळे मी परत एकदा सिलेबस समजून सांगते. बघा आता इथे आपला जो मॉलिक्युलर सिमेट्री अँड इट्स ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत 1 to 11, which is symmetry elements and symmetry operations, product of two symmetry operations. Third is point group. Fourth is sketch all symmetry elements. Fifth is similarity information. Sixth, matrix multiplication. Seventh, GOT, which is great orthogonality theorem. Eighth is criteria for optical activity, reduction formula, problem based on sigma bonding, and last is SALC. हे सर्व टॉपिक्स आपल्याला या सेमिस्टरमध्ये बघायचे आहेत. ओके, नाव आपण आपला जो मेन सिलेबस आहे तो सुरू करण्याआधी आपला जो BScचा जो टॉपिक होता सिमेट्री हायब्रिडायझेशन बघणं, हायब्रिडायझेशन मॉलिक्युलचं हायब्रिडायझेशन काय आहे, त्याची जॉमेट्री काय, त्याचा शेप काय आहे, हे आपण BScमध्ये बघितलेलं आहे. तेच आपण 1-2 दिवस रिवाईज करणार आहे. त्यानंतर आपण आपला जो मेन टॉपिक आहे तो स्टार्ट करू. ओके, नाव त्याआधी हे बघा, सिमेट्री एलिमेंट्स आणि सिमेट्री ऑपरेशन म्हणजे काय. सिमेट्री एलिमेंट्समध्ये 5 पार्ट्स येतात. त्यामध्ये आयडेंटिटी मीन्स सिमेट्री ऑपरेशनमध्ये आपण 360 रोटेशन करतो. म्हणजे आयडेंटिटी मीन्स आयडेंटिकल सम एखादा जर मॉलिक्यूल असेल, सपोज H2 असेल, तर तो जर आपण 360 रोटेट केला तर तो सेम मॉलिक्यूल देणार आहे, जसा आधी होता तसाच परत येणार आहे. त्यामुळे आपण त्याला आयडेंटिटी आणि त्याला डिनोट करतो E ने. सेकंड इज प्रॉपर ॲक्सिस ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिस विच इज डिनोटेड बाय CN. CN मध्ये काय होतं, रोटेशन होतं. सपोज रोटेशन म्हटल्यानंतर आपलं 2 मॉलिक्युल्सचं रोटेशन होईल किंवा 3 मॉलिक्युल्सचं आपण हे एक्झाम्पल पुढे बघणार आहेत. त्यानंतर प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये रिफ्लेक्शन होतं. फोर्थ इज सेंटर ऑफ सिमेट्री और सेंटर ऑफ इन्व्हर्जन, त्यामध्ये इन्व्हर्जन होतं. आणि फिफ्थ इज इम्प्रॉपर ॲक्सिस विच इज डिनोटेड बाय SN. इन दिस रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन, म्हणजे रोटेशन अँड रिफ्लेक्शन हे सायमल्टेनियसली होतं. त्यावेळेला आपल्याला SN प्रेझेंट आहे की नाही हे आपल्याला कळतं. त्यामध्ये बघा हे जे आहेत ना, हे सर्व आपण पॉईंट ग्रुप फाइंड करण्यासाठी यूज करतो. पॉईंट ग्रुप फाइंड करण्यासाठी साल्कमध्ये हे जेवढे पण आहेत ना पॉईंट, यामध्ये आपल्याला हा टॉपिक लागणार आहे. हे जर व्यवस्थित सर्वांना काढता आलं तर आपला जो हा सेक्शन आहे मॉलिक्युलर सिमेट्री हा सर्वात इझी सेक्शन आहे असं म्हणता येईल. ओके ना, 1 मिनिट. आता आपण हायब्रिडायझेशन कसं फाइंड करायचं ते बघणार आहे. तुम्ही TYBSc मध्ये हे सर्व शिकलेले आहात, पण आपण जस्ट एक रिव्हिजन म्हणून घेऊ. ओके, हायब्रिडायझेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला सपोज आपण एखादा मॉलिक्यूल घेतला, सपोज H2O घेतला. H2O काय, वॉटर हा 2 H2 आणि 1 ऑक्सिजनने बनलेला आहे. सो याचं हायब्रिडायझेशन काय आपल्याला माहिती आहे का, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सपोज ऑक्सिजन हा आपला सेंट्रल मेटल ॲटम आहे. ओके, ऑक्सिजनचं काय ॲटॉमिक नंबर 8 म्हटल्यानंतर लास्ट ऑर्बिटल मध्ये S आणि P. S मध्ये किती असतात, 2 इलेक्ट्रॉन्स आणि
पी मध्ये 1 2 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 अँड 4. ऑक्सिजनची बॅलन्सी कंप्लीट होण्यासाठी, तो स्टेबल होण्यासाठी आपल्याला लास्ट जो पी ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये 6 आणि दोघांचं मिळून 8 होणं इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे इथे आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. ज्या वेळेला आपण H2 चे 2 इलेक्ट्रॉन्स इथे पुट करतो त्यावेळेला हा H2O स्टेबल मॉलिक्यूल तयार होतो. आता बघा, आपण ऑक्सिजन घेतला. ऑक्सिजनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1 2 3 4 5 6 आणि 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे त्याला. आपल्याकडे हायड्रोजन आहेत. हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून आपण इथे हायड्रोजन, आणि दुसरा हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून इथे दुसरा हायड्रोजन. ओके, इथे बॉन्डिंग पेअर किती झाले? बॉन्डिंग पेअर किती आहेत? 2. आणि लोन पेअर किती आहे त्याच्यामध्ये? लोन पेअर 1 अँड 2. 2 लोन पेअर्स आर अवेलेबल. ओके, नाव लेट्स सी. याला आपण नोटेशन देणार. आपण हा जो आहे ना लोन पेअर पासून काउंट करायचं. हे बघा इथे S फर्स्ट, P1, हा जो हायड्रोजन आहे याला P2 आणि हा जो आहे याला P3, या फिर PX, PY अँड PZ. याच्यामध्ये आपलं हायब्रिडायझेशन काय आलं? sp1 2 and 3 मीन्स sp3. वॉटरचं हायब्रिडायझेशन काय? sp3 हे हायब्रिडायझेशन आलं. sp3 म्हटल्यानंतर आपली जॉमेट्री काय असते? याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. पण याचा ऍक्च्युअल शेप हा टेट्राहेड्रल नसतो, कारण इथे 2 लोन पेअर अवेलेबल आहे. त्यामुळे याचा जो शेप आहे, शेप काय असणार आहे? 2 लोन पेअर अवेलेबल असल्यामुळे आणि 2 बॉन्ड पेअर अवेलेबल असल्यामुळे याचा शेप आपला व्ही शेप आहे. ओके, व्ही शेप म्हणजे ऑक्सिजन, हायड्रोजन आणि 2 लोन पेअर्स, 2 लोन पेअर अँड 2 बॉन्ड पेअर्स. ओके, हे झालं आपण H2O मॉलिक्युल्सचं हायब्रिडायझेशन फाइंड केलं, शेप अँड जॉमेट्री फाइंड केली ना. टेक अनदर एक्झाम्पल. विच इज, कोणतं घेऊ शकतो आपण? F3 घेऊ. चला, ClF3. आता ClF3 आहे, याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे? क्लोरीन. Cl इज अ सेंट्रल मेटल ॲटम. क्लोरीनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 9. यामध्ये लास्ट जो व्हॅलेन्स शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील? इथे 2 S मध्ये, आणि P मध्ये किती? 1 2 3 4 5. ओके, आता याचं आपल्याला हायब्रिडायझेशन फाइंड करायचं आहे. सेंट्रल मेटल ॲटम लिहिला, त्यानंतर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? हा S आणि हे P कन्सिडर करायचं पूर्ण. 1 2 3 4 5 6 7. Something is wrong. Sorry. इथे 7 आहेत. ओके, वन 2 3 4 5 6 7 8 9. 2 S2 मध्ये, त्यानंतर हे पुढचे. पण लास्ट ऑर्बिटल मध्ये आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1 2 3 4 5 6 7. इथे 1 2 3 4 5 6 7. आणि आपल्याकडे फ्लोरीन किती अवेलेबल आहे? 3. फ्लोरीन सुद्धा एकच बॉन्ड फॉर्म करतो. एक बॉन्ड फॉर्म करतो म्हटल्यानंतर इथे एक फ्लोरीन, इथे सेकंड फ्लोरीन अँड थर्ड फ्लोरीन आपण
इकडे देऊया. ओके, 3 बॉन्ड पेअर झाले. बॉन्ड पेअर 3 अँड लोन पेअर इज इक्वल टू किती आहेत? लोन पेअर 1 अँड 2. 2 लोन पेअर्स आर अवेलेबल. नाव सी, गिव नोटेशन S P1 P2 P3 and next is SP3 and D. याचं हायब्रिडायझेशन काय आलं? SP3D. SP3D म्हटल्यानंतर आपण याचा शेप कसा लिहू शकतो बघा. आता SP3D हा जो आहे ना फ्लोरीन, हा खूप म्हणजे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे तो ॲक्झियल पोझिशनला जास्त स्टेबल असतो. म्हणून याचा शेप हा टी शेप असेल. मी काढून दाखवते तुम्हाला. हायब्रिडायझेशन SP3D. त्यानंतर याची जॉमेट्री काय येणार बघा. आता याच्यामध्ये जॉमेट्री काय येणार आहे? 1 2 3 4 5. 5 वे म्हटल्यानंतर पेंटागोनल बायपिरामिडल येऊ शकते किंवा TBP येऊ शकते. याचा जो चार्ट आहे तो मी लेक्चर झाल्यानंतर ग्रुपवरती सेंड करेल. ओके, जॉमेट्री TBP और पेंटागोनल बाय पेंटागोनल बायपिरामिडल and shape is equal to टी शेप. टी शेप म्हटल्यानंतर आपण टी शेप कसा काढणार हे बघा. इथे हा जो स्ट्रक्चर आहे यावरून आपण फाइंड करू शकतो. Cl घेतला, टार्गेट मॉलिक्यूल मतलब सेंट्रल मॉलिक्यूल. त्यानंतर 1 2 आणि 3. यामध्ये बघा फ्लोरीन हे एका प्लेनमध्ये पण जाऊ शकत होते, पण ते प्लेनमध्ये नसतात, ते ॲक्झियल पोझिशनला असतात, कारण त्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे म्हणून. म्हणजे इथे आणि इथे इथे फ्लोरीन येणार. इथे फ्लोरीन, इथे फ्लोरीन, फ्लोरीन आणि जे 2 लोन पेअर आहेत त्या 2 लोन पेअर या ठिकाणी येणार. ओके, दिस 2 आर लोन पेअर आणि आपल्याला हा टी शेप मिळाला. राईट. म्हणजे हा जो आहे ClF3 याची जॉमेट्री काय आहे? जॉमेट्री TBP और पेंटागोनल बायपिरामिडल, पण शेप काय आहे? हा टी शेप आहे, कारण याच्यामध्ये 2 लोन पेअर अवेलेबल आहेत. ओके, नेक्स्ट बघूया आता याच्यामध्ये. BF3 घेतला आपण याच्यामध्ये. सपोज BF3 घेतला. BF3 म्हटल्यानंतर BF3च्या बोरॉन हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. बोरॉनच्या लास्ट याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 1 2 आणि P मध्ये 1. ओके, S and P. नाव B सोबत 3 फ्लोरीन आहे. 3 फ्लोरीन असल्यामुळे बोरॉन घेतला आपण. बोरॉनकडे 1 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स आहे लास्ट ऑर्बिटलमध्ये, आणि आपल्याला फ्लोरीन पण 3 दिलेले आहे. म्हणजे फ्लोरीन
फ्लोरीन अँड फ्लोरीन. ह्याच्याकडे लोन पेअर अवेलेबल आहेत का आता? नाही आहेत ना. सो बॉन्ड पेअर 3 अँड लोन पेअर किती आले याच्यामध्ये? 0. ओके, नाव लेट्स सी हिअर. याची जी जॉमेट्री आहे, सॉरी हायब्रिडायझेशन आहे, फर्स्ट हायब्रिडायझेशन बघू. हायब्रिडायझेशन काय येणार आहे? sp1 p2 विच इज sp2. BF3 हा काय? sp2 हायब्रिडाइज आहे. sp2 हायब्रिडाइज असल्यामुळे त्याचा शेप काय असणार आहे? प्लेनर असेल ना तो. sp2 हायब्रिडाइज मीन्स प्लेनर. ट्रायगोनल. त्याचा शेप काय असणार आहे? ट्रायगोनल प्लेनर विच इज B F अँड F. हा झाला BF3 चा शेप. ओके, ना हे बघा, मी इथे 3-4 एक्झाम्पल्स घेतले. तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतंय. बट तुम्हाला जर कळलं नसेल तर विचारा. आधी प्रॅक्टिस करा. आधी हे तुम्हाला TYला झालेलं आहे. सो प्रॅक्टिस करा. नाही समजलं तर परत विचारा, मी परत एक्सप्लेन करेल. आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते मी तुम्हाला सेंड करते. तो तुमचा फर्स्ट असाइनमेंट आहे. तो सॉल्व करायचा, तो चेक होणार आहे. ठीक आहे, सॉल्व करा व्यवस्थित. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तुमच्या काही डिफिकल्टी असतील त्या आपण क्लिअर करू आणि त्यानंतर आपला जो पुढचा टॉपिक आहे त्याला सुरुवात करू. ओके, आजसाठी इतकंच. टेक केअर.